हे कसले बॉल तुम्हाला दिसत आहेत बरं? काय आहे बरं? ओळखा बघू. तर हे पहा, हे आहेत कोफ्ते. तर मी हे कोफ्ते बनवलेले आहेत आणि या कोफ्त्याची भाजी बनवून घ्यायची आहे. तर ते कशापासून बनवायचे चला पाहूया. त्यासाठी मी एक दुधी भोपळा घेतला आहे. असा मस्त कवळा कवळा असा दुधी भोपळा घ्यायचा आहे. त्याच्यावरची ही सगळी स्किन काढून घ्यायची आहे. मी या एका पटॅटो पिलरच्या साहाय्याने मी सगळी स्किन ही काढून घेत आहे आणि नंतर ह्याचे छोटे छोटे तुकडे करून घेत आहे. छोटे मोठे असे तुकडे करून घ्यायचे आहेत, म्हणजे जेणेकरून आपल्याला पकडायलाही बरं पडेल आणि हे किसायलाही बरं पडेल. तर एका किसणीवर मी हे किसून घेत आहे. किसणी घेतलेली आहे. तुम्ही बारीक किसून घ्या किंवा जाडसर किसून घ्या. मी थोडंसं जाडसर, म्हणजे आपण दुधी हलव्यासाठी जसा हा दुधी किसून घेतो त्याच पद्धतीने मी हा दुधी किसून घेत आहे. म्हणजे त्याच सेम दुधी हलव्याप्रमाणेच हे किसून घ्यायचं आहे. तर संपूर्ण दुधी हा किसून झालेला आहे, तुम्ही पाहू शकताय. आता काय करायचं, दुधामध्ये पाण्याचं प्रमाण खूप असतं आणि तो आता पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. त्या पाण्याची आपल्याला विशेष अशी इथे गरज नाही. आता तुम्ही रुमालीने काढा किंवा कुठल्याही स्वच्छ कपड्याने हा पिळून तुम्ही पाणी काढून घेऊ शकता. तर मी इथे हातानेच पाणी काढून घेत आहे, कारण आपल्याला संपूर्ण पाणी काढून घ्यायचं नाही, कारण यात आपल्याला सुके मसालेसुद्धा घालून घ्यायचे आहेत. त्यामुळे थोड्या पाण्याची आपल्याला इथे गरज भासेल. तर इथे मी सगळं पाणी काढून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकताय की जवळजवळ पाऊण कप तो भरलेला आहे. आता तो मी बाजूला ठेवत आहे. तुम्हाला हवं असल्यास तो तुम्ही पिऊही शकता, कारण तो दुधाचं पाणी आहे, म्हणजे ते शरीरालाही पौष्टिक असतं. तर चला यात आपण मसाले घालून घेऊया. मी 1 टीस्पून काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे. 1 टीस्पून मी धन पावडर घातलं आहे. पाव टीस्पून काळी मिरपूड, अर्धा टीस्पून गरम मसाला, 4 टेबलस्पून मी बेसन घातलेलं आहे, अर्धा टीस्पून मी जिरे पावडर घातलेला आहे, 1 टीस्पून आल्या लसणाची पेस्ट आणि 1 टीस्पून ग्रीन म्हणजे हिरव्या मिरच्यांची पेस्ट किंवा ते कुटलेले घातलेले आहेत आणि त्यात मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. आता हे सगळे मसाले या दुधाला कोट होतील अशा प्रकारे हातांनीच हे मिक्स करून घ्यायचे आहेत. पण मी तुम्हाला नेहमी सांगते की डायरेक्ट हाताने करायचं, म्हणजे हात आपले आधीच स्वच्छ धुतलेले असावेत. तर मी हे हातानेच मिक्स करून घेत आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ग्लोव्ज घालून हे तुम्ही मिक्स करून घेऊ शकता. मी डायरेक्ट हातानेच, कारण माझे हात स्वच्छ धुतलेले आहेत. तर आता हे अख्खं एकजीव करून झाल्याच्या नंतर मला या मिश्रणाचे छोटे छोटे बॉल बनवून घ्यायचे आहेत. तर एकदम छोटे छोटेच मी बनवून घेत आहे, लिंबापेक्षा छोट्या आकाराचे, कारण आपण हे डीप फ्राय करायचं आहे आणि डीप फ्राय करत असताना ते व्यवस्थित शिजले गेले पाहिजे, आतपर्यंत शिजले पाहिजे, म्हणून मी हे छोटे छोटेच बॉल बनवून घेत आहे. आता एका बाजूला मी तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि त्या कडकडीत गरम झालेल्या तेलामध्ये हे बॉल्स मी सोडून घेत आहे आणि फ्राय करून घेत आहे. आता हे एवढे सगळे मिश्रणाचे बॉल्स आपल्याला एकदम घालायचे नाहीत, तर बॅचेसमध्ये आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत. आता एका प्लेटवर मी हे काढून घेत आहे आणि अशाच पद्धतीने सगळेच हे बॉल्स मी फ्राय करून घेत आहे. इथे तुम्ही पाहू शकता की मी सगळे बॉल फ्राय करून घेतलेले आहेत. आता हे आपण साईडला ठेवूया. एक मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवत आहे. बाहेरून एकदम क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट. तर ते मी साईडला ठेवलं आहे. दुसऱ्या एका भांड्यामध्ये मी 2 टेबलस्पून तेल घेतलं आहे. त्या तेलामध्ये मी अर्धा टीस्पून अख्खा जिरं घेतलेलं आहे. 8 ते 9 मी काळे मिऱ्याचे बिया असतात किंवा काळं मिरं टाकलेलं आहे. 1 इंच एवढं मी दालचिनीची छोटीशी काडी घातलेली आहे. 2 लवंग घातलेले आहेत आणि 2 हिरव्या
वेलच्या घातलेल्या आहेत. थोडासा, अगदी थोडासा, चिमूटभर मी हिंग घातलेला आहे. तर आता मी काय करते, ते आपलं शिजतंय एकदम लो फ्लेमवर, तोपर्यंत गरम मसाले शिजत आहेत तोपर्यंत मी हे 3 कांदे घेतलेले आहेत आणि त्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे. आता गरम झालेल्या आणि शिजलेल्या या गरम मसाल्याच्या तेलामध्ये मी 1 टेबलस्पून इतकं आलं घालून घेत आहे. आता आलं लसूण हे व्यवस्थित शिजलं, ह्याचा कच्चेपणा गेल्यानंतरच आपल्याला ही कांद्याची पेस्ट घालून घ्यायची आहे आणि ही पेस्ट एकदम छान आपल्याला या तेलावर परतून घ्यायची आहे. या पेस्टचा रंग बदलेपर्यंत आपल्याला ही पेस्ट फ्राय करून घ्यायची आहे. आता त्या भांड्यामध्ये मी थोडासा पाणीसुद्धा घातलेला आहे आणि तोसुद्धा मी मिक्स करून घेतलेला आहे. त्याच भांड्यात, भांडं न धुता त्याच भांड्यात मी 4 टोमॅटो, मिडियम साईजचे टोमॅटो याची पेस्ट बनवलेली आहे. त्यातच 9 ते 10 मी काजू मी घेतलेले आहेत आणि त्याची पेस्ट बनवलेली आहे. आता कांदा इथे शिजलेला आहे. त्यानंतर मी त्यात सुके मसाले घातलेले आहेत. तर ते काय, 1 टीस्पून मी काश्मीरी मिरची पावडर, 1 टीस्पून धणे पावडर आणि अर्धा टीस्पून मी जिरं पावडर घातलं आहे आणि ते आता तेलावर मी मसाले छान परतून घेत आहे. 1 टीस्पून मी बेसनसुद्धा इथे घालून घेत आहे आणि मगाशी जो आपण दुधातलं पाणी काढून ठेवलेला होता तो मी फेकून दिलेला नव्हता, त्यातलं 2 टेबलस्पून इतका मी पाणी घातलेला आहे आणि इथे मी या ग्रेव्हीला चव येईल म्हणजे ग्रेव्हीच्या चवीपुरतंच मी इथे मीठ घालून घेतलेलं आहे आणि ते मसाले छान मी या तेलावर कांद्यामध्ये परतून घेतलेले आहेत. आता परतलेल्या या मसाल्यांवर मी मगाशी पेस्ट करून ठेवलेलं टमॅटो आणि काजूची पेस्ट मी घालून घेत आहे आणि ही पेस्ट मी छान शिजवून घेत आहे. ही बघा, याचं तेल वर थोडंसं तरंगत आहे. आता या स्टेजला मी कसुरी मेथी घालून घेत आहे आणि हे छान मिक्स करून घेत आहे. आता इथं तुम्हाला असंच ठेवायचं असेल तरी तुम्ही तसंच ठेवू शकता. पाणी घालायचं असेल तरी पाणी घालून घेऊ शकता, कमी जास्त पाणी घालून घेऊ शकता. तुम्हाला ग्रेव्ही किती पातळ किंवा किती जाड हवी त्यानुसार तुम्ही इथे पाणी घालून घेऊ शकता. तर इथे मी फक्त अर्धा कप पाणी घातलेलं आहे कारण मला ग्रेव्ही जाडसर ठेवायची आहे. आता अर्धा कप पाणी घातल्याच्या नंतर मी लीड लावून हे मस्त उकळून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकताय की एकदम जाडसर आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता या स्टेजला आपण मगाशी बनवून ठेवलेले कोफ्ते, दुधाचे कोफ्ते आता यात आपण मिक्स करून घ्यायचे आहेत. म्हणजे हे कोफ्ते, हा जो रस्सा आहे तो आतपर्यंत छान शोषला जाईल. त्यानंतर गॅस फ्लेम बंद करूया आणि त्यावर कोथिंबीरची बारीक चिरलेली पानं आपण गार्निश करून घेऊया आणि मग हे नानबरोबर, रोटीबरोबर, पराठाबरोबर, चपातीबरोबर किंवा भाताबरोबर तुम्ही सर्व करून घेऊ शकता. व्हिडिओ जर आवडला असेल किंवा रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि मला सपोर्ट करण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. मग आपण भेटूया पुढच्या अशाच एका खमंग व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.